नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे मी पक्षी झालो तर, मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे मी पक्षी झालो तर, मराठी निबंध. मलाही वाटे पक्षी व्हावे, मलाही वाटे पक्षी व्हावे, मनसोक्त आकाशात उडावे, मनसोक्त आकाशात उडावे. नको चिंता व्यर्थ कशाची, नको चिंता व्यर्थ कशाची, आनंदे नभाशी भिडावे, आनंदे नभाशी भिडावे. मलाही वाटे पक्षी व्हावे, मलाही वाटे पक्षी व्हावे, मनसोक्त आकाशात उडावे, मनसोक्त आकाशात उडावे. नको चिंता व्यर्थ कशाची, नको चिंता व्यर्थ कशाची, आनंदे नभाशी भिडावे, आनंदे नभाशी भिडावे. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना पाहून बऱ्याचदा माझ्या मनात विचार येतो की जर मला सुद्धा पंख राहिले असते तर, किंवा जर मी पक्षी झालो असतो तर किती मज्जा आली असती. कोणीही रोकटोक करणारे नसते. स्वच्छंदपणे मी आकाशात उडालो असतो. इच्छेनुसार जेवलो असतो. झाडांच्या फांद्यांमध्ये माझी शय्या राहिली असती. माझे जीवन पूर्णपणे स्वतंत्र राहिले असते. थंडगार हवेचा आनंद घेत मी इकडून तिकडे उडालो असतो. मनुष्याला कोठेही जाण्यासाठी बस, मोटार गाडीचा प्रवास करावा लागतो. परंतु मी जर पक्षी राहिलो असतो तर मला कोणत्याही वाहनाची आवश्यकता राहिली नसती. उडत उडत निसर्गाचा आनंद घेत मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलो असतो. मला पक्ष्यांचे गाणे खूप आवडते. ते झाडांच्या फांद्यांवर अथवा पर्वतांच्या शिखरावर बसून आपली गाणी गातात. मी पक्षी राहिलो असतो तर मी देखील सुंदर आवाजात गाणे गायली असते. माझ्या मधुर आवाजाने लोकांना मोहित केले असते. पक्ष्यांना कोणत्याही झाडावर बसता येते. त्या झाडाची फळे खाता येतात. मी जर पक्षी राहिलो असतो तर मी सुद्धा गोड गोड फळांचा आस्वाद घेतला असता आणि या फळांना खाण्यासाठी मला कोणतेही पैसे द्यावे लागले नसते. पक्षी रूपात मी नेहमी मनुष्याची मदत केली असती. लहान मोठे कीटकांना खाऊन मी शेतीचे रक्षण केले असते. एका पक्ष्याच्या रूपात मला कधीही पिंजऱ्यात राहायला आवडले नसते. कारण जर मला पिंजऱ्यात टाकले असते तर माझ्या जीवनाला काही अर्थच राहिला नसता. एका पक्ष्याचे खरे जीवन
स्वतंत्रपणे उडण्यातच आहे. म्हणून मी पक्षी रूपात दृष्ट मनुष्यापासून दूरच राहिलो असतो. प्राणी संग्रहालयातील त्या लहान पिंजऱ्यामध्ये पक्षी आपल्या इच्छेने उडू शकत नाहीत. आज आपल्या देशात प्रदूषण खूप वाढत आहे. मी जर पक्षी राहिलो असतो तर याचा सरळ प्रभाव माझ्यावर झाला असता. प्रदूषण आणि दूषित वायूमुळे माझे आरोग्य खराब झाले असते. याशिवाय आकाशात उडणाऱ्या पतंग व त्यांची दोर मला खूप हानिकारक ठरली असती. कारण या पतंगाच्या दोराने अनेक पक्ष्यांचे पंख कापले जातात, ज्यामुळे ते कायमचे अपंग होतात. पक्षी जीवन जेवढे आनंद आणि मजेचे आहे तेवढेच जोखमीचे देखील आहे. म्हणून जर मी पक्षी राहिलो असतो तर मौत सोबत मला अनेक संकटांना देखील सामोरे जावे लागले असते. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनेल.